नाशिकचा बंधुबाबा अशोक खरात याचे भांडे कसे फुटले, त्याचे प्रकरण बाहेर कसे आले, हे पुढील 1 ते 1.5 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती इन डिटेल आहे. आता हे एक गोष्ट सांगतो की यांनी बड्या बड्या राजकारण्यांना, उच्च शिक्षित महिलांना मानसिक गुलाम कसे केले, त्यांच्या मानसिकतेवरती कुठल्या प्रकारचं मायाजाळ केलं, हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नाशिकचा जो अशोक खरात बाबा आहे, याचा ॲड्रेस काय होता? नाशिकच्या सातपूर भागामध्ये तो राहणार होता. स्वतःला सिद्ध पुरुष समजणारा, म्हणजे एक दुःख निवारण करणारा म्हणून तो स्वयंघोषित बाबा होता. लोकही त्याला, राजकारणी लोक म्हणा, आपण व्हिडिओज बघितले त्याचे भरपूर काही अतिशय उच्च पदावरचे राजकारणी ज्यांच्याकडे मंत्रीपद आहे अशांनी सुद्धा त्याच्यासाठी किती काम करताय असेही त्याचे आशिक झालेले आपण बघितलेले व्हिडिओजमध्ये भरपूर. तर स्वतः सिद्ध पुरुष समजणारा, दुःख निवारण करणारा असा बाबा होता. याने काय केलं, याच्या ऑफिसमध्ये जे काम करणारे होते, आता त्यापैकी 3-4 जणांनाच हा सीन पहिल्यांदा माहीत होता की याच्या ऑफिसमध्ये काय चालतं, हा कुठल्या प्रकारचं काय करतो हे सर्वांना माहीत नव्हतं. अगोदर 4 जणांना माहीत होता. 4 जणांमध्ये कोण? स्वतः अशोक खरात एक होता, त्यानंतर एक नीरज जाधव म्हणून होता, जयंत परब आणि दिनेश परब. आता नीरज जाधव जो आहे, आता हे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता, नीरज जाधव हा त्याचा ऑफिस बॉय होता. ऑफिस बॉय म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा. ऑब्व्हियसली ऑफिस बॉय असलं म्हणजे पाणी द्यायला जाणं, त्याच्या सर्व जे कॅबिन्स आहेत तिथे ॲक्सेस भेटणं, त्याला पर्सनल काही गोष्टी लागल्या, सपोज पेपर पेन्स वगैरे काही लागलं तर ते आणून देणं वगैरे, ऑफिस क्लिनिंग करणं, हे म्हणजे पर्सनल ऑफिस त्याला ॲक्सेस होतं. तो होता नीरज जाधव. आता दुसरी गोष्ट कोणती? जयंत परब आणि दिनेश परब हे 2 मुंबईचे होते, त्याचे क्लोज होते, त्याचे पर्सनल फ्रेंड्स होते ते, म्हणजे त्यांचं आणि अशोक खराचं रिलेशन चांगलं होतं. आता सीन असा झाला की नीरज जाधव जो आहे हा त्याचा ऑफिस बॉय, याने एक शिर्डी येथील एका 24 वर्षीय महिलेला तिचे आणि अशोक खरात सोबतचे फोटोज आणि व्हिडिओज, काही फोटो आणि काही व्हिडिओ तिला पर्सनली व्हॉट्सअपमध्ये पाठवले. आणि ज्यावेळेस तिला पाठवले त्यानंतर त्याने फोन करून सांगितलं, कोणी? नीरज जाधवनी तिला फोन करून सांगितलं की बाबा तुझे असल्या प्रकारचे व्हिडिओज आणि फोटो माझ्याकडे आहे, मी तुला पाठवले व्हॉट्सअपवरती. आणि सीन झाल्यानंतर त्याने डिलीट मारले. आता ह्या महिलेला काय वाटलं की बाबा हे मॉर्फही असू शकतात, एआयने क्रिएट केलेले असू शकतात, तिने ते इग्नोर केले. बट त्याच्यानंतर 7 दिवसानंतर काय किस्सा झाला की या नीरज जाधवने एका दुसऱ्या व्यक्तीला सांगितले की, आणि त्या मंदिराजवळ, म्हणजे शिर्डीच्या मंदिराजवळ त्या मुलीला निरोप दिला की बाबा तुझे अशा प्रकारचे नको त्या अवस्थेमधील व्हिडिओज ह्या नीरज जाधवकडे आहे. तर त्या मुलीने त्यावेळेस सिरियसली घेऊन तिने शिर्डीला FIR दाखल केली. कुणाविरोधात? नीरज जाधव आणि 2 नंबर अशोक खरात याच्या विरोधी शिर्डीला FIR दाखल केली. त्यानंतर ही FIR झाल्यानंतर हा झाला सीन नीरज जाधवचा. त्याने एका 24 वर्षीय महिलेला तिचे फोटो प्लस व्हिडिओज पाठवले, तिला निरोप दिला आणि ते महिलेने FIR केली शिर्डीला. कोणाविरोधात? नीरज जाधव आणि अशोक खरात विरोधात. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय? जयंत परब आणि दिनेश परब हे दोघंही क्लोज होते एकमेकाच्याही आणि अशोक खरातच्याही. आता इथे खरा सीन झाला. आता हा जयंत परब आहे ना, याने काय केलं, व्हॉट्सअपमध्ये आपलं जे व्हॉट्सअप आपण वापरतो तिथे 1 व्ह्यू फीचर एक आहे. म्हणजे जर आपण एखाद्याला फोटो पाठवला तर आपण सिंगल व्ह्यू म्हणजे ओपन केला की आपण तो बघू शकतो, त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकत नाही, आणि बॅक करून जर आपण परत तिथे घेण्याचा प्रयत्न केला तर तो फोटो असो किंवा व्हिडिओ असो परत आपल्याला ॲक्सेस होत नाही, पुन्हा दिसत नाही. तर याने काय गेम केला या जयंत परबने की अशोक खरातला याच्याकडले काही व्हिडिओ, जयंतकडले काही व्हिडिओ त्याने कसे घेतले, काय घेतले हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. पण आज मी हे सांगतो की जयंत परब आणि दिनेश परबने दोघांनी मिळून एक गेम केला की जयंतने काय केले, व्हॉट्सअपला 1 व्ह्यू मधून अशोकला फोटो सेंड केले, फोटो प्लस व्हिडिओ सेंड केले, आणि दिनेशला सांगितलं की बाबा आता तू कॉल कर अशोकला आणि सांग बाबा तुझे असले फोटो, असले व्हिडिओ जयंतने तुला पाठवले, आणि हे जर प्रकरण मिटवायचं असेल, दाबादाबी करायची असेल तर तुला 5 कोटी द्यावे लागेल. हे कोणी सांगितलं? दिनेश परबने. कुणाला? अशोक खरातला. आता अशोक खराची पूर्ण लाईट लागली. त्याने काय केलं की बाबा काही मागचा पुढचा विचार न करता त्याने त्याचे व्हिडिओज बघितले 1 व्ह्यू मधून, आणि परत ॲक्सेस करायला त्याला भेटले नाही. त्यांनी सरळ पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. स्वतः अशोकने कंप्लेंट केली. कोणाविरोधात? ह्या दिनेश विरोधात, म्हणजे दिनेश परब विरोधात FIR केली. आता इथे पोलीस केस झाली कुणाविरोधात? अशोक खरात विरोधात. आणि इथे पोलीस केस कोणी केली? अशोकने केली. मग हाय लेवलला ज्यावेळेस पोलीस केस होते त्यावेळेस एक हाय लेवलला काय एक डिटेक्ट झालं. आता हे बघा, आपण इथं बघू शकता, इथेही कॉमन काय आहे? अशोक खरात आहे, आणि इथेही अशोक खरात कॉमन आहे. आणि दोन्हीकडे सीन काय आहे की बाबा हे थोडंसं सेक्शुअल हॅरेसमेंटमध्ये, त्या सेक्सटॉर्शनमध्ये हे केस जाते की बाबा अशोक खरातचे फोटो
काही महिलांसोबत आपल्याला मिळाले. इथल्या महिला वेगळ्या होत्या, इथल्याही अननोन महिला होत्या. पण इथे महिलेने तक्रार दिलेली होती, त्यामुळे महिला माहीत होती, इथं अननोन महिला होती. पण पोलिसांची SIT हाय लेवलला स्थापन झाली. आता SIT काय आहे तेही सांगतो मी. ज्यावेळेस एखादी केस एकदम क्रिटिकल वाटते किंवा काय होतं, त्यावेळेस एक स्पेशल डेडिकेटेड टीम क्रिएट केली जाते. ती टीम काय करते, कंटिन्युअसली ज्याच्यावरती आपल्याला टार्गेट आहे किंवा जे रिलिव्हंट आहेत या मॅटरमधील जे रिलिव्हंट पर्सन्स असतात ना, सपोज इथे रिलिव्हंट पर्सन आहे, यांच्या मागं पूर्ण पोलीस टीम एक तयार केली जाते. ती पोलीस टीम काय करते, कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन, अंडर ऑब्झर्वेशन, सिव्हिल ड्रेसमध्ये यांच्या मागं लागते. म्हणजे काय की यांनी पूर्ण सीन क्लिअर होईपर्यंत, क्लॅरिफिकेशन होत नाही तोपर्यंत यांनी कुठे बाहेर पडून जाऊ नये, कुठल्या देशामध्ये जाऊ नये, कुठे लपून बसू नये, ते काय करताय काय नाही, त्यांच्या हालचाली वगैरे सगळं अंडर ऑब्झर्वेशन ही SIT टीम ठेवत असते पोलिसांची. तर ह्या अशोकच्या मागे SIT टीम स्थापन झाली. ती 13 मार्चला SIT टीम ही स्थापन झाली अशोकच्या विरोधामध्ये. तर SIT टीमचं ज्यावेळेस कन्फर्मेशन झालं त्यानंतर 18 मार्चला अशोकला अटक झाली. आता अशोकचा गेम कोणी लावला, तर नीरज जाधव, जयंत परब आणि दिनेश परब यांनी गेम लावला. SITला सक्सेस भेटलं. SITनं ग्रीन सिग्नल आल्यानंतर 18 मार्चला त्याला आणि अशोक खरातला 18 मार्चला अटक झाली. म्हणजे ठीक 18 आणि 3 म्हणजे ठीक 4-5 दिवस अगोदर SIT स्थापन झाली होती. 4-5 दिवसामध्ये एवढा कांड करणारा बाबाला पकडलं आणि त्याला अटक केली. आता पुढील व्हिडिओमध्ये मी हे सांगतो की याचे व्हिडिओ जे आहे हे CCTV मधून कॅच केले की कसे केले की कोणी शूट केले हे मी सांगतो. प्लस दुसरी गोष्ट काय का एवढ्या मोठ्या राजकारण्यांना, एवढ्या मोठ्या लेवलच्या पदाधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, कॅबिनेट मंत्री असो किंवा दुसरे कोणी असो, यांना येड्यात काढणारा माणूस, याला सिंपल कॉमन सेन्स नसेल का की बाबा आपल्या ऑफिसमध्ये CCTV जे आहे हे लाईव्ह आहे की बाबा क्लाउडला स्टोरेज आहे की फिजिकल स्टोरेज आहे की फक्त लाईव्ह आपण बघू शकतो, अदरवाईज काय असेल ते हे त्याला माहीत नसेल का. तर हे जे गुड आहे हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.